या गोल्याला अंघोळ घालता-घालता नाकी 9 आले माझ्या. सकाळचे 6 वाजता माझी झोप तुटली. बाहेर बघितलं छान थंड असं वातावरण दिसत होतं. रात्री पाणी गरम करायचं राहून गेलं म्हणून मग मी सकाळी-सकाळी कळशी ठेवली गॅसवर आणि स्वतःला हायड्रेट करून विचार केला आज जरा 10-15 मिनिटं वॉक करावं. पण चालायला जागा कमी असल्यामुळे फक्त मी सीड्यांवरून चढ-उतर करायचं काम केलं आणि पटकन घरी येऊन अंघोळ वगैरे केली आणि मस्त दिवाबत्ती केलं. सकाळचं वातावरण एकदम असं प्रसन्न असतं. गॅसवरचं पाणी पार एकदम उकळून बाहेर आलेलं. ते बाजूला करून सकाळच्या कामाला आता सुरुवात करायची असं म्हणत मी गरम पाणी घेतलं, त्यात लिंबाचा रस आणि मध टाकून ते छानपणे पिऊन घेतलं. आता विचार केला डब्याला बनवायचं मटर पुलाव, पण पुलावसाठी बाकी भाज्या नव्हत्याच. म्हणून फक्त मटर आणि शेंगदाण्याने काम चालवलं मी आणि त्याला भात बनवायला रेडी केलं. म्हणजे जो पुलाव बनवायचा ते आणि मग मला मसाला संपला होता म्हणून तोही भाजून घेतला. इथं पुलाव रेडी झालाय. मटर पुलाव, मटर भात, मसाला भात जे काय बोलायचं ते टिफिन बांधला आणि माझा गाजा-बोजा घेऊन सकाळी-सकाळी थेट मी पोहोचले आईच्या घरी. कारण रक्षाबंधन, बेबी शॉवर, जन्माष्टमी, गणपती हे सगळे सण आहेत आणि माझ्याकडे साड्या आहेत, बट त्याच्यावर ब्लाउज मी अजून शिवलेलेच नाहीये. आता घरचं टेलर असल्यामुळे काही टेन्शन नाही, पण आपल्याला आयतं एकदम ऐन वेळेला घेणं हे पण चुकीचंच आहे. ताईने सकाळी-सकाळी मस्त उपमा बनवला होता आणि मग तो तोंडी लावला असा गरम-गरमच आणि पटकन अर्ध्या पाऊण तासात आणि इकडे घरी पोहोचल्यावर बघितलं वातावरणात बदल आहे. ऊन पडलं होतं कडक. या गोल्याला धुवावं कारण खूप दिवसापासून ना याला धुवायचं राहिलेलं म्हणून धुतला त्याला छानपैकी. आम्ही भेटल्यानंतर मला फर्स्ट टाइम माझ्या बर्थडेला यांनी हे एवढं मोठं गिफ्ट दिलं होतं ज्याला मी असं फक्त बोट दाखवलं आणि यांनी लगेच खरेदी केलेलं आणि आता एक चॉकलेट आणून द्या म्हणते तर यांना होत नाही. म्हणजे बघा प्रेमात किती बदल पडतात. आधी सांगायची गरज पडत नव्हती आणि आता बोलावं लागतं एवढंच फरक पडलंय मात्र. पण याला धुता माझ्या मात्र नाकी 9 आलं, पार घाम सुटलेला मला. आता याला सुकवायला ठेवलं मस्त धुवून, पण फक्त पाऊस येऊ नये म्हणजे झालं माझं काम.